अहिल्याशिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवो निगेली, जया वर्णिता क्षीणली वेदवाणी, लुपेक्षी कदा रामदासा अभिमानी। श्री समर्थांचे मनाचे श्लोक हे तर खरं मनातली अंतःकरणातली सुप्त शक्ती जागृत करण्याचं साधन आहे। शक्ती अंतरंगात आहे हे तर सगळ्या संतांनी सगळ्यांनी आपापल्या ग्रंथामध्ये आपापल्या विचारांच्या मध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे। मग समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं एक वेगळं पण काय असावं, तर ही बघा परमात्म शक्ती असते, आत्मशक्ती असते, चैतन्य शक्ती असते, जी सुप्त शक्ती असते ती शक्ती अंतःकरणामध्ये आहे, ती आपल्या अंतरंगामध्ये आहे। पण त्या शक्तीच्या जोरावरती आणि शक्तीच्या बळावरतीच सगळं कार्य चाललेलं असताना सुद्धा आमचं एका गोष्टीमध्ये काम अडलेलं आहे किंवा आम्हाला तिथे तो अडसर आहे, आम्हाला तिथे ती अडचण आहे। आणि ती अडचण कोणती, तर ती शक्ती ही अदृश्य शक्ती, ती दिसत नाही। आणि आमचा स्वभाव असा आहे किंवा आम्हाला असं वाटतं, आमचं एक मनाची धारणा अशी आहे आणि ती प्रत्येकाची असते की जे दिसतंय तेच खरं आणि जे दिसत नाही ते सत्य नाही। आणि याच्या बरोबर उलट, याच्या बरोबर विरुद्ध दिशेला संत आम्हाला सांगतात की जे दिसत नाही ते शाश्वत असतं। जे बरं आम्हाला जे दिसतंय, आम्ही जे पाहतो आहोत, ज्या माध्यमातून त्याला पाहतो आहोत ते माध्यम तरी सत्य आहे का? ज्याचं गुणवर्णन आम्हाला का ऐकायचंय, तर आमच्या अंतरंगातल्या प्रवृत्तीमध्ये वृत्तीमध्ये बदल होण्यासाठी आम्हाला ऐकायचंय। पण याचा अर्थ असा की ज्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहोत ते माध्यम खरं आहे का? तर खरं नाही आहे। जे पाहतो ती सृष्टी, ज्या डोळ्यांनी पाहतो ती खरी नाही, सृष्टी खरी आहे। चराचरामध्ये भगवंत व्याप्त आहे, फक्त ती शक्ती जर आम्हाला दिसत नसेल तर ती खरी नाही हे मानणं किंवा अशा प्रकारानं आपला व्यवहार असणं हे अध्यात्मशास्त्रामध्ये आणि समर्थांना इथे खोडून काढायचं आहे। त्यांना इथे पूर्ण विराम द्यायचा आहे की जे तुला दिसतंय ना ते सत्य जरी आहे, पण ते ज्या माध्यमातून तो पाहतो आहेस ते माध्यम असत्य आहे। म्हणजे याचा अर्थ काय, तर देहाच्या माध्यमातून चाललेले सगळे व्यवहार, देहच नाशिवंत असल्यामुळे ते असत्य आहे। व्यवहार असत्य आहेत का, तर नाही। व्यवहार करायचा आहे की नाही, तर करायचा आहे। प्रपंच करायचा आहे, व्यवहार करायचा आहे, उद्योग करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, सगळीकडे चराचरामध्ये जे काही सांगितलंय ते कर्म करायची आहेत। पण ती कर्म करत असताना हे माध्यम म्हणून आहे हे आम्ही विसरतो। माध्यमाला साध्य समजल्यामुळे सगळी गडबड आहे। आणि हे माध्यम समर्थांना इथे मनाच्या श्लोकातून सांगायचंय। या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात ही उदाहरणं आहेत। हे कशी समर्थांनी आपल्याला ते महात्म्य किंवा ते सगळं पटवून देण्यासाठीची ही व्यवस्था आहे, लक्षात घ्या। आपण या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात अहिल्याशिळा राघवे मुक्त केली। आता शिळेचा उद्धार केला, आता गौतम पत्नी अहिल्या, आणि ती शापानं तिला शाप मिळाला होता ऋषींच्याकडून आणि ती शापामुळे ती अहिल्या झाली होती, ती शिळा झाली। आणि जेव्हा राम लक्ष्मण विश्वामित्रांसहित मिथिला नगरीमध्ये सीता स्वयंवरासाठी जेव्हा निघाले होते तेव्हा जाताना विश्वामित्रांनी त्याला सांगितलं रामाला की हे रामा, तू इथे या शिळेवरती पाय ठेव। आणि त्या शिळेला रामरायांचा चरणस्पर्श झाला आणि त्याच्यातून अहिल्या उभी राहिली, अहिल्याचा उद्धार झाला। आता इथे समर्थांना काय सांगायचं असावं, इथे फक्त रामायणातला हा प्रसंग सांगण्यापुरता हे मर्यादित आहे का, तर नाही। मनाच्या श्लोकातलं तत्व समजावून सांगण्यासाठी समर्थ म्हणतात की जर शिळेचा, पाषाणाचा, जडजीवांचा अशा प्रकारानं रामाच्या नुसत्या बोटाच्या स्पर्शानं, चरणस्पर्शानं जर उद्धार होऊ शकतो, तर चालत्या बोलत्या माणसाचा का नाही उद्धार होणार?
फक्त आपलं अज्ञान जे आहे, हे आपलं अज्ञान आपण कुठेतरी ते सत्य नाहीये याच्याशी आपण कुठेतरी दृढ असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. अरे त्या शिळेचा उद्धार झाला तर मग तुझा निश्चितपणे उद्धार आहे. रामजन्माचं साध्य म्हणा किंवा रामजन्माची ती कर्तव्यता ही जडजीवांच्या उद्धारासाठीच आहे. जडजीवांचा उद्धार करणं हेच रामाच्या अवतार कार्याचं प्रमुख लक्षण असल्यामुळे माणसाची प्रवृत्ती अशी असते की ज्याचं खरं तर या गोष्टीचं स्मरण आपल्याला असायला हवं आहे, याचं चिंतन असायला हवं आहे. आणि मनाचे श्लोक हे चिंतनासाठी आहेत, लक्षात ठेवा. या चिंतनातून आपल्याला काय साधायचे, पण मनुष्य प्रवृत्तीनुसार ज्याचं चिंतन करायचं आहे, ज्याचं स्मरण ठेवायचं आहे, त्याचं बरोबर विस्मरण होतं. जे विसरायला पाहिजे, जे त्यागायला पाहिजे, जे टाकायला पाहिजे, ज्याचं विस्मरण करण्याची गरज नाहीये, त्याचं विस्मरण आज पहिल्यांदा आहे. आणि ते इतकं प्रकर्षानं आहे की ते नको ते स्मरण आहे. उलट समर्थांनी तर फार स्पष्टोक्ती आहे परमार्थामध्ये समर्थांची. ते म्हणतात, देव देव देव. कुठे शोधता तुम्ही देवाला? देवाला शोधायला कुठे जावं लागतं का? अरे म्हणाले, तुमच्यातली स्मरण शक्ती हाच देव आहे. मग विस्मरण केव्हा होतं? आमच्यातलं अज्ञान जेव्हा असं परिपूर्ण भरून असतं ना अज्ञान, तेव्हा आम्हाला विस्मरण होतं. मग तो मोबाईल कुठे ठेवला, ती पेन कुठे ठेवला, ती पर्स कुठे ठेवली, तो आमची बॅग कुठे ठेवली, ही माझी पिशवी कुठे ठेवली, माझी झोळी कुठे ठेवली. सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना हे आहे. कुठे वस्तू ठेवली हे केव्हा विस्मरतो माणूस? जेव्हा बुद्धीला कुठेतरी एक चालना कमी पडते तेव्हा तो माणूस विसरतो. म्हणून समर्थ म्हणाले, स्मरण म्हणजे देव आणि विस्मरण म्हणजे दानव. मग आता आपण कोण आहोत हे आपण ठरवायचं. इथे दुसऱ्याने कोणी ठरवायची आवश्यकता नाही. या श्लोकाच्या माध्यमातून समर्थ म्हणतात, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. तिचा जेव्हा उद्धार झाला तेव्हा तिच्यातलं काय झालं? नेमका उद्धार झाला म्हणजे नेमकं काय झालं तर दिव्यत्व प्रगटतं. तिच्यातली खरी शक्ती जागृत झाली. अंतःकरणातली सामर्थ्य शक्ती जागृत करावी, ती व्हावी आणि त्याच्याही पेक्षा ती टिकून राहावी. हे टिकून राहणं फार गरजेचं असतं. भगवंताचं स्मरण आम्ही करत असतो, करत राहतो, पण ते स्मरण किती काळ जागृत राहतं, किती काळपर्यंत आमचं असतं? प्रसंगाप्रमाणे त्या शक्तीचं स्मरण आणि विस्मरण, त्या सामर्थ्य शक्तीचं आमच्या भौतिक व्यवहारातल्या प्रसंगानुरूप आम्ही जर त्या शक्तीचं कुठेतरी अशा प्रकारानं स्मरण आणि विस्मरण करायला लागलो ना, तर मग त्याच्यामध्ये खूप आश्चर्य असतं की आमच्या मनासारखं झालं जेव्हा आम्ही त्याचं स्मरण ठेवतो. वा वा, देवाची आमच्यावरती कृपा आहे, देव आमच्यावरती प्रसन्न आहे. आणि जरा आमच्या मनाविरुद्ध झालं की देव कुठे आहे, आम्ही काय करतो आहोत, आम्ही देवाचं सगळं करतो आहोत पण देवच आमच्या हाती धावून येत नाही. हे सगळं आहे. म्हणून समर्थ जे तत्व सांगतात किंवा समर्थांच्या तत्वज्ञानामध्ये जर असेल माझा हरी, तर इथे कुठेच त्याला स्थान नाहीये. तो प्रयत्नाने मिळवायचा आहे. परमात्म्याच्या वर्णनामध्ये तो मिळवता येतो, तो प्राप्त करता येतो, त्याची प्राप्ती होते, त्याची प्राप्ती करून घेता येते, हे निश्चित आहे. समर्थ पुढे म्हणाले की जया वर्णिता शीणली वेदवाणी. अरे वेद, उपनिषद, शास्त्र हे सुद्धा जिथे फिके पडले, त्यांचंही त्या शक्तीपुढे काही चाललं नाही. त्यांनी फक्त स्मरण केलंय, म्हणजे त्यांनी आपल्याला जागा दाखवली आहे, त्याची आम्हाला त्याची ओळख करून दिलेली आहे. पण त्याचं मूळ अस्तित्व जाणण्यासाठी मनुष्य देहाची व्यवस्था केली आहे, नरदेहाची व्यवस्था केली आहे. वेदांनी, उपनिषदांनी आम्हाला फक्त सांगितलंय, शिकवलंय, त्याची आम्हाला प्राप्ती कशी करायची हे सांगितलं. पण स्वतः त्या वेदाला आणि उपनिषदाला त्याची प्राप्ती झाली आहे का? कशी होणार? कारण ते ग्रंथरूपात आहेत. आम्हाला त्या प्राप्तीची साधनं त्याने दिलेली आहेत, आम्हाला ते शिकवलेलं आहे. म्हणून वेद आणि उपनिषद आणि शास्त्र हे त्याचं फक्त वर्णन करू शकतात, आम्ही त्याचं फक्त वर्णन करू शकतो. पण जोपर्यंत आम्हाला त्याची प्रत्यक्ष अनुभूती येत नाही, जोपर्यंत आम्हाला त्याचे अनुभव आमच्यामध्ये घेता येत नाहीत, तोपर्यंत समर्थ म्हणतात दया वर्णिता शीणली वेदवाणी. आणि याच्यासाठी बाबा एक तत्व लक्षात ठेव, न उपेक्षी म्हणजे नुपेक्षी कदा
रामदासा अभिमानी. रामदास कधीही दासाची उपेक्षा करत नाहीत आणि हेच तत्व या श्लोकामध्ये समर्थांना सांगायचं.